नाशिक शहराचे जे कॅरेक्टरिस्टिक जे शक्ती स्थानक आहे, नाशिक शहराचे इम्पॉर्टंट फीचर्स काय आहेत, तर आपल्या इथे 2001 मध्ये हे शहर 10 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं झालेलं आहे. मिलेनियम प्लस सिटी म्हणून त्याचा ओळख झालेली आहे. प्रत्येक 12 वर्षाला आपल्या शहरामध्ये कुंभमेळा भरतो. शहराचा जो ग्रोथ रेट आहे नाशिक शहराचा हायेस्ट अमंग द टॉप सिटीज, म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरपेक्षा देखील मागच्या दशकामध्ये आपल्या लोकसंख्या वाढीचा ग्रोथ जो रेट आहे तो जास्त आहे. महाराष्ट्रातील 4थ्या क्रमांकावरील मोठं शहर म्हणून नाशिकची ख्याती आहे. 4th लार्जेस्ट सिटी इन महाराष्ट्र. नाशिक हॅज अ सेकंड हायेस्ट वर्किंग पॉप्युलेशन. शहरामध्ये केवळ रिटायर्ड लोकांची सिटी किंवा केवळ पुण्यासारखी विद्यार्थ्यांची शहर अशा प्रकारचं आपली प्रसिद्धी नसून आपलं शहर हे सेकंड हायेस्ट, म्हणजे 27% वर्किंग पॉप्युलेशन आपल्या शहरात आहे. औरंगाबाद नंतर आपला नंबर लागतो. सर्व्हिस कॅटेगरी लिस्टेड ॲज ए इंडस्ट्रियल कम सर्व्हिस कॅटेगरी, औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्ये आपल्या शहराचा कार्यपद्धती चालत असते. पॉप्युलेशन आपली जी आहे प्रोजेक्टेड सध्याची पॉप्युलेशन आणि प्रोजेक्टेड पॉप्युलेशन जी 2031ची आहे ती 37 लाख आहे. नेक्स्ट, त्याचबरोबर या शहराचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारची जी JNURM स्कीम होती, अर्बन डेव्हलपमेंटची जी मिशन होतं, त्या अंतर्गत आपण शहर विकास आराखडा 2006 मध्ये तयार केला आणि त्याची मंजुरी 29/10/2006 रोजी झालेली आहे केंद्र सरकारकडनं. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका या तिघांमध्ये जो करारनामा झाला आहे त्याची आपल्याला मागच्या बाजूला आपल्याला दाखवला आपण. तो करारनामा प्रथम झाला आणि त्यानंतर योजनेची अंमलबजावणी झाली. शहर विकास आराखड्याची सिटी डेव्हलपमेंट जो प्लॅन होता त्याची किंमत 3,592 कोटी आहे. प्रोजेक्ट कॉस्ट 2016 पर्यंत जे कामं आपण करणार आहे ते 1,796 करोड रुपयाचे आहेत, 1,796 करोड. आणि 2016 नंतर जे कामं करायची आहेत ते 1,492 कोटीचे आहेत. त्यानंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या संकल्पनेतून जे कामं करायचे आहेत ते 300 कोटीचे आहेत. अशा रीतीने आपला शहर विकास आराखडा 2 टप्प्यामध्ये विभागला गेलेला आहे, 3 टप्प्यात. त्यामध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट आपण घेतलेले आहेत ते मागच्या वेळेस मी डिटेलमध्ये सांगितलेलं होतं, परंतु थोडक्यात आपण ते कुठले कुठले कॉम्पोनंट घेतले. पाणी पुरवठा, अंडरग्राऊंड ड्रेनेज, रोड आणि ट्रान्सपोर्टेशन, कम्प्युटरायझेशन, ई-गव्हर्नन्स, हाऊसिंग फॉर अर्बन पुअर, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, स्ट्रॉम वॉटर, पावसाळी गटर योजना, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, इम्प्रूव्हमेंट ऑफ ब्युटिफिकेशन आणि अर्बन हेरिटेज अँड कन्झर्वेशन. असे हा एक कंबाईंड प्रपोजल आहे. असं आपण साधारण आता आजपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे 1,376 कोटीचे प्रपोजल आपण आतापर्यंत पाठवलेले आहेत. त्यापैकी 962 कोटी रुपयाचे प्रस्ताव आपले मंजूर झालेले आहेत. त्यातील रस्त्यांचा एक प्रकल्प, ई-गव्हर्नन्सचा एक प्रकल्प आणि हेरिटेजचा प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, प्रक्रियेमध्ये आहे. नेक्स्ट, या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या योजनेमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आतापर्यंत आपल्याला 169 कोटी आणि 42 लाख रुपये आलेले आहेत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे 48 कोटी रुपये आलेले आहे. महापालिकेचे 123 करोड आणि 39 लाख रुपये, असे एकंदर 341 कोटी रुपयाची कामं आत्ता चालू आहेत. शहर विकास आराखडा जरी 3,500 कोटीचा असला तर 350 कोटीची कामं आत्ता पैसे तेवढे आलेले आहेत आणि तेवढे त्या पद्धतीने कामांना गती आलेली आहे. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट्स ऑफ गोदावरी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, घाट इम्प्रूव्हमेंट अँड ब्युटिफिकेशन ॲट नाशिक. 1 मिनटं मागे घ्या अजून. हां, गोदावरी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, घाट इम्प्रूव्हमेंट आणि ब्युटिफिकेशन अशा 3 कॉम्पोनंट्समध्ये एकूण 7 पार्ट्स आपण याचे केलेले आहेत. नंतर पुढे या प्रकल्पाची गरज का होती याच्यावर मी जास्त विचार करणार नाही, कारण प्रत्येकाला आपल्याला कळतं आहे की कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून, टुरिस्टच्या दृष्टिकोनातून आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आपल्याला या घाट डेव्हलपमेंटची गरज होती. त्याचं कारण थोडक्यात दिलेले आहेत. एक आपण दिलेलं आहे की हेरिटेज सिटी आहे आपली, त्याच्या दृष्टिकोनातून एक नॉर्थ महाराष्ट्रातील जे आहे त्याच्यातील एक अट्रॅक्शन आहे.
एकूण 18 किलोमीटरचा नदी काठेचा आपला परिसर आहे. 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यानंतर कुंभमेळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर भाविक लोक येतात. 50 लाखापर्यंत लोक एका दिवसात आलेले आहेत. गोदावरी रिव्हरफ्रंट नीड्स टू बी डेव्हलप विथ घाट ॲम्युनिटीज. त्यामुळे घाट, तिथल्या सोयी सवलती, तिथला गार्डन, पार्क्स आणि इतर गोष्टी ज्या आहेत ह्या जर आपण व्यवस्थितरित्या केल्या तर आपल्याला गोदावरीच्या काठाचा निश्चितच विकास होईल. त्यामुळे आपण हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट, गोदावरी घाट रिव्हरफ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्याचा अंतर्भाव शहर विकास आराखड्यामध्ये केलेला होता आणि त्यातूनच याला मंजुरी मिळालेली आहे. आता त्या प्रोजेक्टमध्ये असलेले कंपोनंट्स काय काय आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. एक आहे इफेक्टिव्ह वे टू प्रोटेक्ट द, प्रोजेक्टचे बेनिफिट्स काय आहेत, त्याच्यापासून काय काय फायदे होणार आहे. इफेक्टिव्ह वे टू प्रोटेक्ट द रिच हेरिटेज अँड रिव्हर फ्रंट, म्हणजे हेरिटेज आणि रिव्हर फ्रंटचे संवर्धन होणार आहे. जे टुरिस्ट येत आहेत, जे भक्तगण येत आहेत, जे आपल्या शहराला भेटी देत असतात त्यांना अट्रॅक्शन निर्माण व्हावं, त्यांच्याकडचं प्रेक्षणीय काही स्थळ निर्माण व्हावं. त्याचा एन्व्हायरमेंटवर परिणाम होतो. त्या एन्व्हायरमेंट सुधारणा, परिसर आणि एन्व्हायरमेंट जो आहे याची सुधारणा व्हावी. फॅसिलिटीज आणि त्याच्यासाठी टुरिस्ट जे येतील त्यांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा देता येतील, ॲम्युनिटीज देता येतील. बेटर सेफ्टी मेजर विथ कन्सॉलिडेशन ऑफ रिव्हर फ्रंट. घाट आहे ना, त्या घाट असा अस्ताव्यस्त आणि अनइव्हन आपल्या व्यवस्थितरित्या तो आपण त्याला ट्रीट केलेला नाही आहे, तर त्याला आपण घाट स्ट्रक्चराईज करू शकतो. त्याच्यानंतर काही ब्युटिफिकेशनचे आपण कामं घेतले आहेत की ज्याच्यामुळे हेरिटेज आणि स्ट्रक्चर्सला आपल्याला सुधारणा करण्याला वाव आहे आणि इम्प्रूव्ड इकॉनॉमी फॉर लोकल्स, स्थानिक रोजगार वाढण्यामध्ये त्याचा निश्चित उपयोग होईल. इकडच्या लोकांना दिसत नसेल तर त्याचा थोडक्यात गोदावरी रिव्हर ते आपण 7 सेक्शनमध्ये त्याची आपण विभागणी केलेली आहे. पहिला जो सेक्शन आहे सोमेश्वर मंदिर घाट टू आनंदवल्ली. सोमेश्वर ते आनंदवल्लीचा जो पहिला पोर्शन आहे तो दाखवा इथे जरा. सोमेश्वर पासून सुरू होईल तर आनंदवल्लीपर्यंत त्याचा जो आहे तो पहिला पार्ट आहे. दुसरा आहे आनंदवल्ली ब्रिज टू इंद्रप्रस्थ ब्रिज. त्याच्या पुढे गेला तर तो सेकंड टू थर्ड सर्कलपर्यंत आहे. त्याच्या पुढे गेल्या 3ऱ्या नंबरवर येतो आपलं आनंदवल्ली ब्रिज. त्याच्यानंतर इंद्रप्रस्थ ब्रिज टू अहिल्याबाई होळकर व्हिक्टोरिया ब्रिज, हा पार्ट आहे त्याचा. 4थ्या नंबरवर येतो अहिल्याबाई होळकर ब्रिज टू गाडगे महाराज ब्रिज, तो दाखवलाय आता आपल्याला मार्करने. 5व्या नंबरवर तो जो आहे तो पार्ट गाडगे महाराज ब्रिज टू कन्नमवार ब्रिज आणि 6व्या नंबरवर येतो कन्नमवार ब्रिज टू तपोवन आणि 7 नंबरवर आहे संगम टू दसक. असे एकूण 7 प्रकारचे 7 पार्ट्समध्ये आपण हा घाट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट, ब्युटिफिकेशनचा प्रोजेक्ट 3 वर्षामध्ये राबवणार आहोत. 9, 10, 11 या वर्षामध्ये प्रकल्पाचे टेंडर देखील निघालेले आहेत. आता सोमेश्वर मंदिर टू आनंदवल्ली याच्यामध्ये आपण हा इमेज घेतलेली आहे गुगलवरनं, सध्या कसं दिसतोय आणि आपण केल्यानंतर कसं दिसणार आहे त्याचं प्रोजेक्शन आहे. याच्यामध्ये आपण एक सगळ्यात महत्त्वपूर्ण जे काम करणार आहोत, गोदावरी परिचय उद्यान. गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरला उगम पाहून तिचा जे संगम होतो आंध्र प्रदेशामध्ये जाऊन अरबी समुद्राला ते बंगालच्या उपसागराला जी मिळते, तर तिची स्टोरी स्वतः गोदावरी नदी सांगणार आहे की मी कशी माझा उगम कसा झाला, मी कोणत्या प्रदेशातून, कोणत्या संस्कृतीतून, कोणत्या भागातून वाहत शेवटी समुद्राला मिळते. तर तिची संपूर्ण तिचा परिचय, त्याचं एक परिचय उद्यान आपण त्याचं स्थापन करणार आहोत. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये राहील. त्याच्यामध्ये एक ॲम्फी थिएटर आपण करणार होतो. ॲम्फी थिएटर त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ ॲम्फी थिएटर दाखवा जरा. तिथे साधारण 200 लोक कमीत कमी बसतील असं एक ॲम्फी थिएटर आहे. लँडस्केप, सिट आउट, डेकोरेटिव्ह साईन बोर्ड्स, म्युरल्स आणि इतर डिस्प्ले, हा संपूर्ण एरिया त्याच्यावरून आपल्याला दिसेल आणि त्याचं सुशोभीकरण थोडक्यात या
पार्कला गोदावरी परिचय उद्यान पार्क नंबर 1. आणि तो कसा दिसेल कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जर तिथे फिरायला गेले तर तुम्हाला काय तिथे चित्र दिसेल ते आता इथे मी दाखवतोय. एक वेगळ्या प्रकारचं एक गोदावरी परिचय उद्यान आपण इथे करणार आहोत. आणि टुरिस्ट आणि आपल्या सगळ्यांना जसं फाळके स्मारक एक अट्रॅक्शन आज आहे त्या धर्तीवर त्यापेक्षाही चांगलं पुन्हा एक नवीन अट्रॅक्शन लोकेशन आपण तिथे क्रिएट करतोय. हे एम्पी थिएटर, त्याच्या आजूबाजूने रस्ते, पार्किंग, हे परिचयासाठी आपण मध्ये सुशोभीकरण, कारंजे, लँडस्केप, सीट आउट्स केले आहेत लोकांना येण्यासाठी. असं व्हिजिटर्स येतील, टुरिस्ट येतील त्यांच्यासाठी खास व्यवस्था केलेली आहे आपण. आणि हे आज जसं आलो तसं आपण आता त्याची व्हिजिट पूर्ण होऊन परत जात आहोत. या पद्धतीने आपण करतोय. नेक्स्ट आता त्याचा थोडा पूर्ण बघितल्यानंतर नाही काही करू. त्याच्यानंतरचा प्रश्न भाग येतो डेव्हलपमेंट प्लॅन ऑफ नवशा गणपती. तिकडून आपण काम पूर्ण झालं. परिचय उद्यान पाहिल्यानंतर नवशा गणपतीच्या पार्ट 2 वर जर आलो आपण तर तिथे देखील आपण बरेच विकास कामं घेत आहोत. नवशा गणपतीचा लागून असलेला घाट त्याचा आपण सुधारणा करणार आहोत. एक नवीन आणि एक प्रशस्त असा चांगल्या प्रकारचा अट्रॅक्टिव्ह घाट करणार आहोत. त्या ठिकाणी एक पार्किंग फॅसिलिटी आहे. त्या ठिकाणी एक नवीन प्रकारचं एक थीम, असं एक नवीन थीम करून नदीच्या काठी लोक टुरिस्ट कसे येतील आणि त्या गणपती मंदिराचा जो विकास आहे परिसराचा तो करून आपण त्या आपण तिथे एक घाट, त्या भागातला घाटाचा विकास करणार आहोत. त्याबद्दलचं डिटेल प्लॅन मी पुढे, त्याचे काय कॉम्पोनंट्स आहेत ते पुढे आपण सांगणारच आहोत. पण महत्त्वाचं आहे तिथे बोटिंगची देखील फॅसिलिटी ठेवलेली आहे की ज्यामुळे येणाऱ्या टुरिस्टला बोटिंगसुद्धा तिथे चांगल्या प्रकारे करता येईल. तर नवशा गणपतीमध्ये अजून काय काय कंपोनंट्स आहेत. एरिया अराउंड द टेम्पल इज प्रपोज टू बी पेव्ड अँड लँडस्केप. तिथे लँडस्केप करणारे, पेविंग ब्लॉक्स लावणार आहेत, सीट आउट्स करणारे, गार्डन करणारे, त्याचबरोबर रिव्हर व्ह्यू जो आहे तो लोकांना बघता येईल व्यवस्थितरित्या, तशी बसण्याची सोय करणार आहोत आपण त्याच्यामध्ये. त्याचबरोबर टुरिस्ट लोकांना, आपल्या शहरातील लोकांना बोटिंगची फॅसिलिटी तिथे देतो आहे. आणि त्या ठिकाणी पक्ष्यांना येण्यासाठी आपण त्या ठिकाणी एक स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे नदीमध्ये की बर्ड वॉचिंगसाठी पक्षीचे आपल्याला परीक्षण करता येतील आणि त्याचा आस्वाद घेता येईल. या दृष्टीने देखील आपण नवशा गणपतीचा जो पार्ट आहे त्याचं सुशोभीकरण करणार आहोत, त्याचं इम्प्रूव्हमेंट करणार आहोत आणि त्यातून टुरिस्ट आणि आपल्या सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना उपभोग घेता येईल. सगळ्यांना त्याचा पासून आपल्याला आनंद घेता येईल. नेक्स्ट परिचय तिथून नवशा गणपती पासून जर पुढे आलो आपण तर आपल्याला प्रबोधनकार ठाकरे उद्यान आहे आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला एक ब्रिज सुद्धा आहे जो आनंदवल्लीतून जाऊन पुढे आपल्याला नदीच्या पलीकडे जाता येते. त्याच्यात आता सध्या उद्यान साधारण मध्यम प्रकारच्या याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण उद्यानाचा विकास करणार आहोत. आनंदवली जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं सुद्धा सुधारणा करणार आहोत आणि इको पार्क अँड चिल्ड्रन गार्डन या प्रकारच्या थीमवर आपण ठाकरे उद्यान डेव्हलप करणार आहोत. सिग्नेचर ब्रिज नियर ठाकरे उद्यान अक्रॉस द गोदावरी रिव्हर, हा जो उद्यानाचा साठी जो ब्रिज आहे खाली इकडच्या बाजूला तो एक नाविन्यपूर्ण असा तो ब्रिज आपण करणार आहोत. त्याच्यानंतर बोटिंग फॅसिलिटी पुन्हा इथे देणार आहोत. गार्डन इज प्रपोज टू हॅव एरिया ऑफ हॉकर्स, फाउंटन्स, लॉन्स, या सगळ्या गोष्टी तिथे विरंगुळा म्हणून लहान मुलांना तिथे आपण एक चिल्ड्रन रिक्रिएशन सेंटर सारखं करणार आहोत. आणि बोटिंग फॅसिलिटीज सुद्धा आपण त्या ठिकाणी असलेल्या एरियाला लागून पुन्हा बोटिंग फॅसिलिटी देणार आहोत.
आणि त्या परिसराचा विकास केल्यानंतर आनंदवली परिसराचा देखील आपोआपच विकास होईल. सेक्शन 2 आनंदवली ब्रिज 2 इंद्रप्रस्थ ब्रिज हा जो एरिया आहे, आनंदवलीच्या नंतर आपण पुढे आल्यानंतर इंद्रप्रस्थपर्यंत जो रस्ता आहे नदीच्या पलीकडच्या बाजूमध्ये, तो रस्ता आपण करणार आहोत, ज्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन इझी होईल. पंचवटी आणि कॉलेज रोड जोडला जाईल आणि मोठ्या प्रमाणावर टुरिस्टला आपल्याला नदीच्या पलीकडे ज्या आपल्या डेव्हलपमेंट्स आहेत त्यासुद्धा त्याचा उपभोग घेता येईल. सेक्शन इंद्रप्रस्थ ब्रिज ते अहिल्याबाई होळकर ब्रिज याच्यामध्ये एक आपल्याला असलेलं सध्याचं जे उद्यान आहे त्याच्यामध्ये येणारे जे कॉम्पोनंट्स आहे, नाशिक संग्रहालय म्हणून आपण जिथे आता आपलं पंपिंग स्टेशन आहे तिथे एक नाशिक संग्रहालय, नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतील, नाशिक ज्या ज्या कामासाठी प्रसिद्ध आहे, भांडी असोत, नाशिकचे द्राक्ष असोत, नाशिकचे जे पण फीचर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी, नाशिकची स्पेशलिटी आपण त्या नाशिक संग्रहालय म्हणून, आज नाशिकला असं स्वतंत्र संग्रहालय नाही आहे, तर ते नाशिक संग्रहालय आपण तिथे बांधणार आहोत आणि त्या संग्रहालयामध्ये ज्या ज्या गोष्टी येतील त्याचा कंपोनंट, या कंपोनंटमध्ये आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. इन्फॉर्मेशन अबाउट द हिस्ट्री ऑफ नाशिक, HL पासून, HLचा एक टँक, तिथला मिग विमान, तिथला तो ब्रिज, कुसुमाग्रज उद्यानाला जाण्यासाठी एक ब्रिज होणार आहे. पायी आपल्याला नदी क्रॉस करता येत नाही म्हणून त्या उद्यानाकडे लक्ष दे म्हणून तिथे एक ब्रिज सुद्धा आपण करतोय, छोटं काम सुरू झालेलं आहे. 2 हेरिटेज स्ट्रक्चर आपण तिथे करणार आहोत, पार्किंग, फाउंटन्स आणि ब्युटिफिकेशन आणि नाशिक परिचय करण्यासाठी तिथे आपण स्पेशल सोय करतो. त्याचा एक व्हिडिओ क्लिप आपण बघूया. नाशिकची जी ओळख आहे मिलिटरी बेस देवळालीचं, त्यांच्या मार्फत आपण जे घेणार आहोत, रणगाडे असो किंवा त्यांचं बिग विमान असेल, हल्लीचे जे स्ट्रक्चर तिथे आहेत ते सुद्धा कायम ठेवून त्यांचं ब्युटिफिकेशन होणार आहे. लोकांना तिथे कॅन्टीनची सोय, मुलांना खेळण्याची सोय, आणि हे करत असताना आपल्याला नाशिक जिल्ह्याची जी खासियत आहे त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे ठेवणार आहोत. एक थोडक्यात म्युझियम समजा आपण तिथे, आणि हा एक पायी लोक जाणाऱ्यांसाठी ब्रिज आपण गोदावरी नदीवर टाकतोय. त्यानंतरचा पार्ट येतो होळकर ब्रिज टू गाडगे महाराज ब्रिज. हा खरा नाशिकच्या संस्कृतीच्या आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा आहे. याच्यासाठी स्पेशल हेरिटेज प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे. हेरिटेज कन्झर्वेशनसाठी 118 कोटी रुपयाचा एक उत्तम प्रकारे असा प्रोजेक्ट केला आहे की ज्यामुळे आपण बसतो हा परिसरसुद्धा कव्हर होईल. आणि त्याचा एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे आणि तो मंजूर झाल्यावर त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. 4था नंबरचा जो प्रोजेक्ट आहे, पार्ट जो आहे, तो सध्या परिस्थितीमध्ये मंजुरीच्या टप्प्यावर आहे. थोडक्यात त्याची आपल्याला हे दिसेल आपल्याला की आता सध्या काय आहे. गुगल पिक्चर आपण घेतलेला आहे, त्याच्यानंतर काय करणार ते सुद्धा आपण दाखवू. कन्नमवार ब्रिज, गाडगे महाराज ब्रिज टू कन्नमवार ब्रिज हा स्ट्रेच आपण आता बघतोय. इथे काय करणार आहोत तर स्मृती वन आपलं सध्या इथे प्रपोज जे आहे, जे या भागामध्ये असलेले स्मशानभूमी आहे, तर केवळ आपण गार्डन किंवा चिल्ड्रन पार्क किंवा एखादा स्मारक किंवा हे करून थांबत नाही, तर स्मृतिवन देखील आपण इथे करणार आहोत. आणि त्या स्मृतिवनासाठी इको एन्व्हायरमेंटल फ्रेंडशिप आणि व्हेजिटेशन अँड प्लांटेशन, ते या ठिकाणी आपली थीम अशी आहे की स्मृतिवनामध्ये आपले पूर्वज, आपल्याकडे आपले जे सिनियर नातेवाईक असतील किंवा पूर्वज असतील त्यांच्या नावाने आपण वृक्षारोपण करू शकतो. आणि ती वृक्ष वाचवण्यासाठी आणि त्यांना स्पेसिफिक नाव देऊन त्यांच्याबद्दल तिथे जाऊन त्या ठिकाणी त्यांना त्याचा हे घेता येईल, त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांची आठवण करता येईल, त्यांच्या स्मरणार्थ
आपण हा उद्यान करत आहोत स्मृतिवन, आणि त्याचंसुद्धा आपल्याला ओव्हरव्ह्यू तिथे दिसलेला आहे. आणि त्याला लागून एक रस्ता जाताना आपण त्याला अप्रोचेस वगैरे तिथे करणार आहोत. नेक्स्ट, कन्नमवारा ब्रिज टू तपोवन. आता सध्या तपोवनच्या बाजूला जाताना आपण कुंभमेळ्यासाठी एक शाही मार्गाला एक अल्टरनेटिव्ह मार्ग, एक रस्ता केलेला होता मार्ग. त्याचं इम्प्रूव्हमेंट करून, सुधारणा करून, पूर नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून देखील त्याचा उपयोग होईल म्हणून आपण एक्झिस्टिंग जो आहे 4 लेन त्याच्यात करणार आहोत. सीट आउट, आजूबाजूला वॉकवे, जॉगिंग ट्रॅक, ब्युटिफिकेशन, ब्युटिफाईड झोन आणि प्लांटेशन बिटवीन रिव्हर आणि ब्रिजच्या मध्ये जो एरिया आहे त्या ठिकाणी ब्युटिफिकेशन करणार आहोत. सध्याचा एक्झिस्टिंग रोड आपल्या वर ब्रिजच्या वर दिसतोय, ब्रिजच्या खालून जाताना दिसतोय. त्याचं भविष्यात आपण जो आता आपण प्लॅन घेतलेला आहे त्याचं ब्युटिफिकेशन थोडक्यात खाली दाखवलेलं आहे सेक्शन वाईज, आणि त्याचा आपल्याला वॉक थ्रू सुद्धा आपल्याला दाखवण्यात येईल. त्यामध्ये प्रपोज रामसृष्टी आपण करणार आहोत. तपोवन मध्ये जे रामायणाची ज्या पूर्वीचा जो पार्ट आहे, रामायणाची जी पार्श्वभूमी आहे ती आपण रामसृष्टीमध्ये कन्वर्ट करून लोकांना खऱ्या अर्थाने रामसृष्टी नाशिकला आल्यावर दिसेल अशी व्यवस्था आपण त्याच्यात केलेली आहे. गार्डन बेस ऑन रामायणाच्या थीमवर आपण हे केलेलं आहे प्रपोज डेव्हलपमेंट तपोवनच्या बाजूने. त्याचबरोबर तिथे ॲम्फी थिएटर आहे, नर्सरी आहे आणि इतर सवलती आहे, पार्किंग आहे, जाण्या येण्याचा नवीन रस्ता आहे आणि त्याच्या संदर्भातला आपल्याला सध्या प्रोजेक्शन आपण समोर दिलं आहे. हा त्याचा वॉक थ्रू आपण बघूया. मोठ्या प्रमाणावर आपण झाडं लावणार आहोत, मोठ्या प्रमाणावर ब्युटिफिकेशन करणार आहोत. थोडक्यात रामसृष्टीचं व्हिज्युअल पिक्चर कसं असेल, कसं होतं पूर्वीच्या काळात, त्याचा आपण इथे प्रतिकृती करण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि त्या अनुषंगाने असलेले ब्युटिफिकेशन, शहराचं सौंदर्यीकरण, घाट आणि असलेली जागा त्याचं आपण ब्युटिफिकेशन घेत आहोत. हा वेगळ्या प्रकारचा कारंजा, हिस्टॉरिकल टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण या भागात. घाट डेव्हलपमेंट ॲट दसक. त्याच्यानंतर प्रश्न येतो की दसकला जो घाट आहे, आपल्या पुढे दसककडे जाऊ आपण, आणि दसकला असलेला आपला जो घाट आहे त्याचा विकास करायचा. घाट जो आहे काही प्रमाणात आपण कॉर्पोरेशनने यापूर्वी कामं केलेली आहेत, पण त्याचं एकत्रीकरण करून त्याला पूर्वीचा आणि जुना नवीन एकत्र करून त्याला एक कायमचं आणि अंतिम चांगलं स्वरूप देण्यासाठी आपण याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये साधारणतः ह्या सगळ्या 7 कॉम्पोनंटसाठी जो खर्च येणार आहे, प्रत्येक ॲटम वाईज आपल्याला इथे खर्च दिलेला आहे. सोमेश्वर उद्यान, त्याच्यानंतर असे प्रत्येक ॲटम वाईज, घाट डेव्हलपमेंट ॲट नवशा गणपती, त्याच्यानंतर असे करत करत हे प्रत्येकाला त्याचा खर्चाचा तपशील दिलेला आहे. आणि सर्व साधारण ह्या पूर्ण याला 58 कोटी रुपये आपला खर्च येणार आहे. या संपूर्ण कामाचं जे इम्प्लिमेंटेशन आहे, ह्या कामाची प्रोजेक्टचे जो 3 आपण जे करणार आहोत तो 2009, 2010 आणि 2011 3 वर्षामध्ये हा प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. 2009 मध्ये आपले टेंडर आणि एस्टिमेट सगळे मंजुऱ्या सगळ्या झालेल्या आहेत, टेंडर प्रोसेस पण झालेली आहे. पावसाळ्यापूर्वी काम सुरू करायचा प्रयत्न आहे, नाही तर पावसाळ्यानंतर काम सुरू होईल. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या तिघांचा कसा शेअर राहील. पहिल्या वर्षी 871 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा 348 आणि आपले 552 असं 17 कोटी रुपये खर्च होणार आहे. दुसऱ्या वर्षी
871 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, 348 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि 522 आपले खर्च होणार आहे. असे 17 कोटी रुपये 41 होईल. आणि लास्ट इयरला आपला 23 कोटी रुपयाचा खर्च आहे, ज्यामध्ये 11 कोटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत, 4 कोटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे आहेत आणि 697 आपले आहेत. असा संपूर्ण प्रकल्प 58 कोटीचा आहे आणि त्यामध्ये काही आयटम आपण महापालिकेच्या खर्चातून अजून करणार आहोत. थँक्यू, धन्यवाद. गोदाघाट विकास योजनेबाबतच्या भविष्यकालीन योजना आज 19व्या पुष्पात प्रभारी आयुक्त माननीय विलास ठाकूर यांनी आज आपल्यासमोर सचित्र सादर केल्या. त्याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आज या ठिकाणी विशेष वेळ काढून आहेर आणि श्री मोरे साहेबही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीने त्यांचेही आभार मानतो. उद्या या ठिकाणी हवभाव चारुदत्त आफळे, पुणे हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे व्याख्यान होईल. या व्याख्यानाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद. मी वाघाडीबद्दल प्रश्न विचारलेला आहे की वाघाडीचा याचा अंतर्भाव केलेला नाही. ही योजना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, भारत सरकारने जे रिलिजियस नदी आहेत, धार्मिक महत्त्वाच्या नद्या आहेत, त्याच्यामध्ये गोदावरी नदी म्हणून याचं महत्त्व लक्षात घेऊन ही योजना मंजूर केलेली आहे. राहिलं वाघाडी आणि दुसऱ्या बाबत महापालिका निधीतून करता येईल. केंद्र शासनाच्या निधीमध्ये तो वाघाडीचं येऊ शकणार नाही. महापालिकेने सदर निधीमध्ये आता लक्ष्मण पार्क केलेलं आहे, पार्ट 1 पूर्ण केलेलं आहे, पार्ट 2 अजून त्याचा आम्ही महापालिका बजेटमधून करू. ते महापालिकेच्या निधीतून काम करण्यात येईल. आपण निर्माल्य टाकतात, गंदगी टाकतात त्याबद्दल विचारलं. आता माननीय आयुक्त साहेबांनी जे आपल्याला प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यामध्ये जो पार्ट 4 आहे, म्हणजे आपल्या होळकर पुलापासून गाडगे महाराज पुलापर्यंत, तो एक स्वतंत्र प्रोजेक्ट महापालिकेने तयार करून 118 कोटीचा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये घाटचं इम्प्रूव्हमेंट आणि आपण जे म्हणता या सर्व गोष्टींची काळजी घेऊन नदी पात्र कसं स्वच्छ राहील, त्याचं धार्मिक महत्त्व तसंच राहील, त्या दृष्टीने काळजी घेतली. तो प्रोजेक्ट तयार करून राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. केंद्र शासनाकडे मंजुरीला आहे. आता आचारसंहितामुळे तो आणलेला होता, आता लवकरच क्लिअर होतो. त्याची पण आपण जे सूचना दिल्या त्याची काळजी त्याच्यामध्ये घेतलेली आहे. बागुल साहेबांनी जो प्रश्न विचारला, याच्यामध्ये कुठलाही प्रोजेक्ट पूररेषेच्या आतमध्ये नाही. पूररेषेच्या आतमध्ये नॉर्मल फ्लड जे आहे त्याच्या वरती लेवलला आहे, का की केंद्र शासन मंजुरी करताना इरिगेशन खातं हे खातं सगळ्यांची संमती घेऊनच पूररेषेच्या आतमध्ये याला पुराचं नुकसान होणार नाही त्याच पद्धतीने तो एक जो आपलं अमरगाम जो पूररेषेचा आतमध्ये जो होता तो आम्ही डिलीट केला. केंद्र शासनाने मान्य केला नाही. तो पूररेषेचा वरती आहे सगळं. घाट नदीला लागूनच राहणार आहे ना. आपण हे सगळं प्रोजेक्ट पूररेषेच्या वरतीच केलं, पूररेषेच्या आतमध्ये कुठलंच नाही. आपण सगळ्याची काळजी घेणार. तो विषय आम्हालाही लक्षात येतो आहे. काम करताना पूररेषेचा आणि आपल्या सूचनांचा निश्चित विचार होईल. अंतर्भाव नाही, त्याच्याकरता स्थामोटं ते वेगळं केलेलं आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये त्याचंही काम सुरू झालेलं आहे आणि त्याचंच माहिती